तू हे काय करतेस? खांडोळी बनवते. खांडोळी? खांडोळी हे काय असतं? वेदा, नागपंचमीला पूजेला हाच नैवेद्य दाखवतात. हे खायचं असतं का? हो, पण आधी नागाला नैवेद्य दाखवायचा मगच. आई, स्नेक पंचमी? वेदा, स्नेक पंचमी नाही ग, नागपंचमी. हो तेच ग, पण हे का करतात? वेदा, नाग आणि सापांना थँक्यू म्हणण्यासाठी आपण नागपंचमी करतो. आई, स्नेकला थँक्यू का म्हणायचं? वेदा, कसं आहे ना, नाग आणि साप शेतकऱ्यांचे मित्र असतात. म्हणजे ते ना शेताचं आणि धान्याचं रक्षण करतात. ते कसं? घे बस. वेदा, शेतकरी शेतामध्ये बी पेरतात, पण मग ते बी घूस किंवा उंदीर खाऊन टाकतात आणि धान्याची खूप नासाडी होते. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप नुकसान होतं. मग आता हे नुकसान कसं थांबवायचं म्हणून शेतकरी काय करतात माहितीये? आपल्या शेतामध्ये साप आणि नाग सोडतात. मग ते साप आणि नाग आपल्या शेताचं आणि धान्याचं रक्षण करतात आणि ते घूस आणि उंदीर खाऊन टाकतात. आणि म्हणूनच आपण त्यांना थँक्यू म्हणतो आणि नागाची पूजा करतो. कळलं? पूजा तर देवाची करतात ना? वेदा, जो आपल्याला जगवतो तोच देव असतो. आणि महादेवांच्या गळ्यात नाग असतो आणि आपण नागाचीच पूजा करतो. म्हणजेच आपल्याला महादेवांचा सुद्धा आशीर्वाद मिळतो. बरोबर ना?